आयुष्यात कोणाचेच होत नाही हे पक्का आहे. कारण ज्या माणसाने सगळं तुम्हाला दिलं, काय नाही दिलं यांना, आता अशा माणसाचं आपण टिकत नाही. कारण मला मानणारा माणूस आहे आणि मला कर्म काय सांगते की बाबा ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती, त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतीची तर निवडणूक लढवली होती का? ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी? 2009चा काळ आठवत. त्या दिवशी बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. स्वच्छ सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झाले. आणि त्यांना आज सोडायचं काय कारण? आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय. विरोधकांचे दिग्गज आहेत, त्यानं सांगितलं की ते दिग्गज फिग्गज काही नाही, त्यांच्या मागे ठाकरे घराण्याचं नाव होतं म्हणून ते दिग्गज होते. आता ते दिग्गज फिग्गज या ठिकाणी राहिलेले नाही. आदरणीय वंदनीय हिंदू सम्राट यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि सतत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ आणि यांची माझ्यासाठी अधिक प्रार्थना. शाबासकीच्या नावाखाली पाठीवरचे वार निघाले. मग मी का दोष द्यावा त्या परक्या लोकांना? मग मी का दोष द्यावा त्या परक्या लोकांना? माझे तर आपलेच गद्दार निघाले.